बॉडी बिल्डिंग मध्ये डाएट हा फार महत्वाचा भाग आहे. हा. पण डाएट जर करायचं म्हटलं तर आपल्याकडं पैसा हा फार महत्वाचा आहे. पण हे सगळं तुमचं मॅनेजमेंट तुम्ही कसं केलं पैशाचं? कारण तुमच्या पाठीमागे तुमची फॅमिली आहे, मुलांचं शिक्षण आहे, सगळ्या गोष्टी आहे, आई वडिलांचा दवाखाना आहे. तर हे सगळं वेळापत्रक तुम्ही कसं जुळवलं? एक आपलं असं म्हणायला घेतलं तारेवरची कसरतच आहे ती. हो. किती वेळा मी माझ्या आतल्या गोष्टी अजून कोणाला माहिती नाही. पण ते आज माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगा तुम्ही. भरपूर हा. भरपूर वेळा लोन काढून केलंय, भरपूर वेळा मी एफडी टेक केल्या माझ्या. बर बर. पण आहे लोकांची. मुलांनो, सरांच्या डोळ्यातून जे अश्रू तुम्हाला बघायला भेटताय, कारण माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्ही बरेच बॉडी बिल्डर बघितलेले आहे. कारण असं पर्सनली म्हणजे जवळच्या ट्रेनरला सुद्धा काही गोष्टी समोरचा प्लेअर हा सांगत नाही, पण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते संपूर्ण त्यांचं मन हे मोकळं करतात. आणि बॉडी बिल्डिंग हा साधा सुद्धा गेम नाहीये. आज मी जिमला गेलो, क्रिएटिनचा एवढा एवढा डबा घेतला, खाल्ला, बॉडी बनली, अजिबात नाही. कारण सरांनी कर्ज काढून बॉडी बिल्डिंगला पैसा लावला. एक श्रीमंत घरातला माणूस सुद्धा एवढं करू शकत नाही, किंवा मुलगा करू शकत नाही. जेव्हा तुम्ही पैशाचं सगळं नियोजन तुम्ही कसं जुळवलं? ते नियोजन आता मुलांचं जेव्हा शिक्षण आणि सगळं चालू होतं, मग बॅलन्स जे पैसे होते ते बँकेतनं काढावे लागले. किती वेळा असं आलं की कॉम्पिटिशन अगदी जवळ आले आणि मग पैशाचा स्रोतच बंद झालाय. पण तेव्हा भरपूर मित्रांनी मला मदत केली.